रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवणार आहोत इडली सांबार। तर आपण सकाळी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी ही 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ। त्याच्यात पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दिवसभर भिजत ठेवायचं आणि रात्री वाटायचं, सकाळी इडल्या बनवायच्या। आता हे आपण काय करायचं, भिजत ठेवायचे। नाही झालं। आपण आता सकाळी भिजत घातलेले तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने जास्त घट्ट किंवा पातळ वाटायचं नाही, हे असंच ठेवायचं रात्रभर आणि मग सकाळी इडली करायची। आता आपण इडलीसाठी सांबार बनवणार आहोत आणि ओल्या नारळाची चटणी पण बनवणार आहोत। त्यासाठी मी हा ओला नारळ घेतलाय, शेवग्याच्या शेंगा, कांदा, थोडंसं वांग, टोमॅटो आणि ह्या मी 3 डाळी घेतलेले, थोडीशी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ आणि एवढं बास होतं। हे सगळं आपण आता शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्यात, हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आणि कुकरला लावून घ्यायचं स्वच्छ धुवून। चला तर आपण आता हे सगळं कुकरला लावून घेऊया। बारीक असं चिरून घेऊया। कांदा पण चिरून घ्यायचा, असं बारीक चिरून घ्यायचं, हे कधीही घालायचं नाही। त्याच्यामध्ये दुधी भोपळा किंवा तो लाल भोपळा हे पण घालायचं। आता ते मला भेटलं नाही म्हणून पण कंपल्सरी याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पाहिजेच। शेवग्याच्या शेंगा असं सगळं चिरून घ्यायचं। घेतलं एक बारीक वांग, हे सगळं व्यवस्थित उकळून घ्यायचं। डाळ भिजत घालायची, भिजवून घेतलेली डाळ आणि त्याच्यासोबत मी बनवणार आहे नारळाची चटणी, ओल्या नारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि सांबार। आपण इडली करू शकतो, डोसा करू शकतो किंवा आप्पे पण बनवता येतात। एकाच पिठापासून अनेक पदार्थ बनवता येतात आपल्याला। आता उन्हाळा असल्यामुळं पीठ असं चांगलं फुगलेलं आहे, हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं। डाळ पण व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आपण आता हे सर्व साहित्य कुकरमध्ये लावून घ्यायचं। असं 1-2 शिट्ट्या करायच्या, चांगलं शिजवून घ्यायचं। मी सर्व डाळी थोड्या थोड्या समान भिजवून घेतलेल्या आहेत। असं त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं, असं एवढं असं एवढा हिंग घालायचा। हिंग आणि चिमूटभर हळद, थोडंसं मीठ। पदार्थांना व्यवस्थित मीठ लागतं, मग थोडंसं मीठ घालायचं। आता आपण कुकरमध्ये डाळी, शेवग्याच्या शेंगा, चिरलेला कांदा, टोमॅटो सर्व साहित्य टाकलेलं आहे। याच्यामध्ये तेल, हळद, चवीपुरतं मीठ हे पण टाकलेलं आहे। आता कुकरला झाकण लावून
3 शिट्ट्या व्यवस्थित करून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा पूर्ण शिजणारच आहे त्याच्यामध्ये. शिजल्या तर त्याचा सगळं असा चोथा काढून घ्यायचा. त्याचा फक्त अर्क ठेवायचा त्याच्यामध्ये आणि मग सांबारला आपण नंतर फोडणी देऊया. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता आपण गरम पाणी होण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एवढा लिंबू टाकलेला आहे, म्हणजे हे भांडं अजिबात काळं होत नाही. आता हे पाणी पूर्ण उकळू द्यायचं, मगच आपलं इडल्या घालून हे जे पात्र आहेत ते त्याच्यावर ठेवायचे प्लेट्स इडलीच्या. आधी पूर्ण पाणी उकळून घ्यायचं, झाकण लावून घ्यायचं. इडली पात्राला आपण असं तेल लावून इडली पात्राला आपण असं तेल लावून घ्यायचं. आता हे पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यावर असं ठेवायचं. त्याच्यानंतर ही इडली ह्या होलवरतीच येईल असं ठेवायचं. हे जे 1 2 3 होल दिलेत ना, त्याच्यावरती दुसरं इडलीची प्लेट आली पाहिजे अशी. त्यासाठीच ते होल दिलेले असतात. हे पहा, ह्या होलवरती ही इडली आली पाहिजे असं ठेवायचं. बरोबर 15 मिनिटानंतर पाहायचं, व्यवस्थित वाफ जाऊ द्यायची नाही. आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी. त्यासाठी मी असं बारीक नारळ चिरून घेतलेला आहे. हे बघा, खोबरं व्यवस्थित बारीक चिरून घेतले आणि हे मिरचीचे मी 2 मिरच्या घातल्या आणि लसूण, एवढाच लसूण घातलं. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. थोडेसे जिरे घातलेत मी आणि थोडंसं मीठ. चला तर आपण आता हे मिक्सरला त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत आणि परत व्यवस्थित वाटून घ्यायचं. आता आपण हे इडलीचं झाकण काढून बघूया. इडल्या तयार झाले त्याने असं चेक करायचं. ते बघा, इडली तयार झाली. मग तिला 15 मिनटं लागू अगर 20 मिनटं, फक्त हे असं चेक करायचं जेणेकरून आपल्या हाताला त्याचं पीठ चिकटलं नाही पाहिजे. तर ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया.
अशा व्यवस्थित मऊसूत तयार झालेल्या आहेत. कसं गळीला पण व्यवस्थित अशा अशा आपल्या सर्व इडल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण चटणी आणि सांबारासोबत सर्व करूया. आता आपण खोबऱ्याच्या चटणीला तडका देऊन घेऊया. मी एवढं घातलंय तेल. तेल गरम झाल्यानंतर चांगलं तेल गरम झालं की आपण घालणार आहोत मोहरी. आधी तेल गरम होऊ द्या चांगलं. आणि असं कढीपत्ता घालायचा. गॅस बंद करायचा. ही आपली चटणी तयार. आता ही रवी आहे, याला रवी म्हणतात, लाकडी रवी. आपण डाळ घोटण्यासाठी आपण तिचा वापर करणार आहोत. हे बघा. तर हे असं घ्यायचं, जसं आपण ताक करतो तसं असं करायचं. म्हणजे ही डाळ पूर्ण एकजीव होते अशी. हे बघा. आम्ही नेहमी सांबार करताना असंच करतो. तुम्ही करा, एकदा ट्राय करून बघा. आणि मग आता फोडणी द्यायची आपल्याला. खूप चवदार लागतं असं सांबार केल्यानंतर. असे एकजीव झालेले आहेत सगळे पदार्थ याच्यामध्ये. हे बघा. असं आता आपण ह्याला काही करायचं नाही, फोडणी द्यायची. आणि मी ह्या शेवग्याच्या शेंगा अशा बाजूला काढून घेतल्या होत्या. त्या फोडणी वगैरे झाल्यानंतर आपण परत टाकायच्या ह्याच्यात, कारण ह्याच्यात मीठ वगैरे आहे, त्यामुळे ह्याला मीठ व्यवस्थित लागले, त्यामुळे ह्याची चव तशीच राहणार आहे. आता आपण देऊया फोडणी. किती दिसतंय बघा. आपण गॅस ऑन करून घेतलाय. आता आपण सांबाराला फोडणी देणार आहोत. मी घातलं एवढं तेल. एक पळी तेल. थोडीशी मोहरी, जिरे. गॅस बारीक करून घ्यायचं. बंद केलं तरी चालेल. आपण आता मसाले घालणार आहोत. आमचा लाल कोल्हापुरी मसाला, हळद आणि अगदी थोडासा सांबार मसाला. कलर एकदम छान आलाय. तुम्हाला किती घट्ट हवंय, किती पातळ, त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं. उकळी आल्यानंतर मग ह्या शेंगा टाकायच्या. आता
तर तुम्हाला जर ह्याच्यात पाणी हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकताय पाणी. कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ आवडतं. शक्यतो इडलीसोबत सांबार हे पातळच पाहिजे, घट्ट नको आहे. मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आपण आता ह्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपलं हे सांबार तयार आहे. 5 मिनिटात व्यवस्थित शिजून खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता आपलं हे सांबार तयार आहे. ही तयार झाली आपली इडली सांबार आणि चटणी. मैत्रिणींनो, तुम्ही करा आणि खा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर. थँक्यू.